आपण महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाविषयी बोलणार आहोत। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा रेल्वे स्टेशन जे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत 39 कोटी रुपयाच्या खर्चातून सुंदर आणि आधुनिक बनविण्याचे काम सुरू आहे। या कामामुळे स्टेशनचा चेहरा मोहरा नक्कीच बदलणार आहे। पण या विकास कामादरम्यान एक मोठी समस्या समोर आली आहे, ती म्हणजे प्रवाशांना स्टेशनचा मुख्य प्रवेशद्वार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। करोडो रुपये खर्चूनही प्रवाशांची ही गैरसोय का? अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांमुळे बडनेरा रेल्वे स्टेशनचे सौंदर्य वाढले आहे। स्टेशनवर नवीन सुविधा उपलब्ध होत आहेत, प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे आणि प्रवाशांसाठी उत्तम व्यवस्था केली जात आहे। मात्र या सर्व सुधारणा होत असताना स्टेशनचा मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे हेच प्रवाशांना कळत नाहीये। स्टेशनचा नवी वस्ती भागातील प्रवेशद्वार बाहेरच्या प्रवाशांना सहज दिसत नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांना स्थानिकांकडून किंवा वाहतूक पोलिसांकडून विचारपूस करावी लागते। मुख्य रस्त्यापासून दोन्ही प्रवेशद्वार बरेच आत आहेत आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये दिशादर्शक फलक नाहीत, ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो। या गंभीर समस्येकडे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। प्रवाशांनी मागणी केली आहे की स्टेशनचे मुख्य प्रवेशद्वार जय हिंद चौक आणि पोस्ट ऑफिस चौकात लावावे किंवा त्या ठिकाणी मोठे आणि स्पष्ट दिशादर्शक फलक लावावे, जेणेकरून प्रवाशांची गैरसोय टाळेल। बडनेरा रेल्वे स्टेशनच्या या सौंदर्यीकरणाचा उद्देश प्रवाशांना चांगला अनुभव देण्याचा आहे, परंतु प्रवेशद्वाराच्या या समस्येमुळे प्रवाशांना त्रास होत आहे। करोडो रुपये खर्चूनही जर प्रवाशांना साधी सुविधा मिळत नसेल तर या विकास कामाचा नेमका काय उपयोग, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे।